मित्रांनो नमस्कार. मागील लेक्चरला आपण कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन पार्ट 1 अभ्यासत असताना कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन म्हणजे काय, कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे प्रकार कोणते आणि हे प्रकार अभ्यासत असताना आपण हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन विषयी माहिती अभ्यासली होती. हँड कॉम्प्रेशन मोल्डिंगचे असणारे भाग, हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन चालविण्याची कृती, हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर काम करताना घ्यावयाची सुरक्षितता आणि हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनमध्ये काम करत असताना मशीनवर जॉब तयार करत असताना निर्माण होणारे दोष, कारणे, उपाय यांचा अभ्यास केलेला होता. आज आपण कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन पार्ट 2 मध्ये त्या ठिकाणी कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे असणारे प्रकार आणि त्या प्रकारांचे असणारे त्या ठिकाणी वेगवेगळे युनिट्स आणि कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे भाग व कार्य आणि त्यांची कृती अभ्यासणार आहोत. पहा, सोबत आपण त्या ठिकाणी कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मध्ये त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे दोष निर्माण होतात, त्यांची कारणं काय आहेत, त्यांचे उपाय काय आहेत यांचा देखील अभ्यास करणार आहोत. तर पहा, कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे प्रकार पाहत असताना आपण हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मध्ये ही माहिती पाहिली होती की लहान आकाराच्या छोट्या वस्तू तयार करण्यासाठी हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचा उपयोग केला जातो आणि ती हाताच्या शक्तीवर चालवली जाते, म्हणून तिला हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन असं म्हटलं जातं. आज आपण कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचा दुसरा प्रकार पाहणार आहोत की ज्याला म्हटलं जातं सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन. सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन म्हणजे काय की जी मशीन त्या ठिकाणी ऑटोमॅटिक चालत नाही, तर ती ऑटोमॅटिक सारखं काम करते. ऑटोमॅटिक सारखं सेमी ऑटोमॅटिक काम करते. म्हणजे मॅन्युअल ऑपरेशन मध्ये आपण हँड ऑपरेटरवर काम करतो, सेमी ऑटोवर त्या ठिकाणी काही क्रिया ऑटोमॅटिकली केल्या जातात आणि त्या क्रिया पूर्ण झाल्यानंतर मशीन आपले कार्य थांबवते, म्हणून त्याला आपण सेमी ऑटो कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ऑटो आहे पण पूर्ण फुल्ली ऑटो नाही, तर ती सेमी आहे असं त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनची माहिती अभ्यासणार आहोत. ही माहिती अभ्यासत असताना त्या ठिकाणी मी मागील लेक्चरला सांगितलं होतं की सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक प्रेस अप स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन आणि दुसरा प्रकार सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक प्रेस डाऊन स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन. तर या मशीन मध्ये या ठिकाणी या ब्लॅक बोर्डवर काढलेली जी आकृती आहे ती सेमी ऑटोमॅटिक अप स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन आहे. या मशीन मध्ये कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनवर जॉब तयार करत असताना जो दाब दिला जातो तो खालील बाजूने वर दाब दिला जातो, म्हणून याला अप स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी या जो सिलेंडर वापरलेला आहे हा खालील बाजूने असतो आणि जी बॉटम प्लेटन आहे या बॉटम प्लेटनवर दाब देऊन वरील बाजूला दाब देऊन जॉब बनवला जातो, म्हणून या मशीनला त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक अप स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन असं म्हटलं जातं. अगदी त्याच प्रकारे हा जर सिलेंडर टॉप प्लेटनवर बसवलेला असेल आणि वरील बाजूने खालच्या बाजूला दाब दिला जात असेल जॉब बनवण्यासाठी, तर त्याला त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक डाऊन स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन असे म्हणतात. तर थोडक्यात त्या ठिकाणी कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे मोल्डवर दाब देण्याच्या पद्धतीवरून त्या ठिकाणी 2 प्रकार पडले जातात, अप स्ट्रोकिंग आणि डाऊन स्ट्रोकिंग. आपल्याकडे असणारी या ठिकाणी ही अप स्ट्रोकिंग मशीन आहे. या मशीनचे युनिट्स कोणते, त्यांचे भाग कोणते, त्या भागांचं काय कार्य आहे याविषयी आपण प्रथम माहिती पाहू. तर अशी असणारी ही जी सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन आहे, या मशीनचा उपयोग प्रामुख्याने लहान आकाराचे त्याबरोबरच मोठ्या आकाराचे थर्मोसेट मटेरियल पासून जॉब तयार करण्यासाठी या मशीनचा उपयोग जो आहे हा केला जातो. मागील लेक्चरला तासालाच मी तुम्हाला सांगितलं होतं की थर्मोसेट मटेरियल पासून फेनॉल फॉर्मल्डिहाइड किंवा बॅकेलाइट, युरिया फॉर्मल्डिहाइड, मेलामाइन फॉर्मल्डिहाइड या थर्मोसेट मटेरियल पासून इलेक्ट्रिकल स्पेअर पार्ट असतील, त्यामध्ये रिले मी सांगितलं होतं, बटन होल्डर, फ्यूज, आयर्न कनेक्टर, आयर्नचे हँडल्स, कुकरचे हँडल्स तयार करण्यासाठी या प्रकारच्या ज्या मशीन्स आहेत या मशीन्सचा उपयोग केलेला आपणास पाहावयास मिळतो. मग अशी असणारी जी ही सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन आहे, या सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचे प्रमुख 3 युनिट मध्ये विभाजन केलेलं आहे.
पहिल्या युनिटला म्हटलं जातं प्रोसेसिंग युनिट, दुसऱ्या युनिटला म्हटलं जातं कंट्रोलिंग युनिट आणि तिसऱ्या युनिटला म्हटलं जातं हायड्रॉलिक युनिट. मग आता आपण पाहू प्रोसेसिंग युनिटमध्ये कोणत्या भागांचा समावेश होतो, त्यांचं कार्य काय आहे. तर या ठिकाणी प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रामुख्यानं मोल्ड आणि टॉप प्लेटन बॉटम प्लेटनचा समावेश आपल्याला झालेला पाहायला मिळतो. टॉप प्लेटन या ठिकाणी असणारी जी टॉप प्लेटन आहे, ही टॉप प्लेटन त्या ठिकाणी नटबोल्टच्या साह्यानं मशीनच्या टायबारवर वरील बाजूस बसवलेली असते. टॉप प्लेटनवरच त्या ठिकाणी कोर मोल्ड बसवलेला असतो. कोर मोल्ड आणि टॉप प्लेटन यांच्यामध्ये त्या ठिकाणी ऍस्बेस्टॉस शीट बसवलेलं असतं की जे त्या ठिकाणी मोल्डचं तापमान टॉप प्लेटनला येऊ देण्याचं काम करत नाही. या टॉप प्लेटनलाच फिक्स ब्लास्टर असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि या फिक्स ब्लास्टरवरच कोर मोल्ड जो आहे हा कोर मोल्ड त्या ठिकाणी नटबोल्टच्या साह्यानं घट्ट बसवलेला असतो. या कोर मोल्ड मध्ये त्या ठिकाणी कोर मोल्डची माहिती पाहत असताना या कोर मोल्ड मध्ये कोर मोल्ड, गाईड पिन्स, इजेक्टर हँडल, इजेक्टर पिन्स, त्यानंतर मोल्डला उष्णता देण्यासाठी वापरले जाणारे रॉड हीटर किंवा कार्टेज हीटर, प्लेट हीटर आणि त्याचबरोबर ऍस्बेस्टॉस शीट यांचा समावेश झालेला पाहायला मिळतो. टॉप प्लेटनच्याच खालील बाजूला असणारी ही जी मुव्हेबल प्लेट आहे, या मुव्हेबल प्लेटवरच कॅव्हिटी मोल्ड बसवलेला असतो. या कॅव्हिटी मोल्ड मध्ये कॅव्हिटी, गाईड बुश आणि त्या ठिकाणी ऍस्बेस्टॉस शीट व त्या ठिकाणी या मोल्डला उष्णता देण्यासाठी वापरले जाणारे रॉड हीटर किंवा प्लेट हीटर यांचा त्या ठिकाणी समावेश करता येईल पहा. आणि या ठिकाणीच थर्मोसेट मटेरियलला आकार दिला जातो. थर्मोसेट मटेरियलचे यांत्रिक आणि इलेक्ट्रिक गुणधर्म विकसित होऊन कॉम्प्रेशनच्या साह्याने, दाबाच्या साह्याने थर्मोसेट मटेरियल पासून वस्तू तयार केली जाते. त्याच्यामध्ये रासायनिक बदल घडून आणून त्या ठिकाणी मोल्ड कॅव्हिटीचा आकार त्या मटेरियलला दिला जातो. म्हणून या ठिकाणी या युनिटला प्रामुख्यानं प्रोसेसिंग युनिट असं म्हटलेले. म्हणजे थोडक्यात मटेरियल प्रामुख्याने या युनिटमध्ये प्रोसेस केलं जात असल्यामुळे याला प्रोसेसिंग युनिट असं म्हटलेलं आहे. दुसरं युनिट आहे की ज्याला म्हटलं जातं कंट्रोलिंग युनिट. कंट्रोलिंग युनिट मध्ये या ठिकाणी पॅनल बोर्डचा समावेश होतो की ज्या पॅनल बोर्डवर त्या ठिकाणी टॉप प्लेटन आणि बॉटम प्लेटनवर बसवलेले जे कार्टेज हीटर किंवा प्लेट हीटर यांना मटेरियलच्या वितरण बिंदूप्रमाणे टेम्परेचर देण्यासाठी या ठिकाणी बसवलेले दोन टेम्परेचर रेग्युलेटर्स, पंप, हायड्रॉलिक युनिट कार्य करण्यासाठी लागणारा जो पंप आहे, या पंप ऑन आणि ऑफ करण्यासाठी लागणारे बटन्स, त्यानंतर मोल्ड अप आणि डाऊन घेण्यासाठी लागणारे पुश बटन्स, याचबरोबर त्या ठिकाणी टायमर. कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मध्ये थर्मोसेट मटेरियलने यांत्रिक आणि इलेक्ट्रिक गुणधर्म विकसित होऊन आकार घेण्यासाठी दिला जाणारा जो वेळ आहे, हा वेळ निश्चित करण्यासाठी दिला जाणारा टायमर. ही मशीन सेमी ऑटो असल्यामुळं हा जो टायमर आहे, हा टायमर त्यामध्ये महत्वाचा आहे पहा. मेन स्विच, ऑन ऑफ स्विच यांचा समावेश जो आहे हा या ठिकाणी या कंट्रोलिंग युनिट मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात मशीनचे जे कंट्रोल्स आहेत, हे कंट्रोल्स या ठिकाणी या कंट्रोलिंग युनिट मध्ये असल्यामुळं या ठिकाणी या युनिटला कंट्रोलिंग युनिट असं म्हटलेलं आहे पहा. यानंतरचं पुढचं युनिट आहे की ज्या युनिटला म्हटलेलं आहे हायड्रॉलिक युनिट. हायड्रॉलिक आपण मशीनचं नावच देताना असं म्हटलेलं होतं पहा की सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक प्रेस अप स्ट्रोकिंग कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन. हायड्रॉलिक सिस्टीमचा उपयोग या मशीनमध्ये मोल्डवर योग्य तो दाब देण्यासाठी केला जातो. आणि या हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये प्रामुख्यानं हायड्रॉलिक सिलेंडर, रॅम, टायबार्स, ऑइल टँक, प्रेशर गेज, बॅक साइडने आपल्याला न दिसणारी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटार आणि त्या ठिकाणी हायड्रॉलिक पंप यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या मशीनच्या हायड्रॉलिक सिस्टीमसाठी प्रामुख्यानं 5 HP ते 7 HP ची त्या ठिकाणी मोटर्स आहे, ही मोटर वापरली जाते. आणि या ठिकाणी या मशीनसाठी लागणारं जे हायड्रॉलिक ऑइल एन्को 32, हायड्रॉल 37 किंवा सर्वो 68 या नंबरचं हायड्रॉलिक ऑइल जे हे हायड्रॉलिक ऑइल या मशीन मध्ये वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी हा जो असणार आहे हा प्रेशर गेज विथ प्रेशर वॉल. या ठिकाणी हा जो प्रेशर गेज आहे, या प्रेशर गेज वरच त्या ठिकाणी आपण
मोल्डवर दिलेलं सेट केलेलं जे प्रेशर आहे हे प्रेशर त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. म्हणजे थोडक्यात हायड्रॉलिक सिस्टीम जी आहे ही हायड्रॉलिक सिस्टीम च्या साह्यानंच त्या ठिकाणी कॉम्प्रेशन दिलं जातं, दाब दिला जातो, योग्य तो दाब दिला जातो. हा जो दाब आहे हा मेट्रिक पद्धतीमध्ये केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर, तर ब्रिटिश पद्धतीमध्ये पौंड पर इंच स्क्वेअर एवढा त्या ठिकाणी मोल्डवर दिलेला आपणास पाहावयास मिळतो. ही मशीनची कॅपॅसिटी 100 टन, 150 टन, 250 टन पासून 750 टन ते 1000 टनापर्यंत असलेली आपणास पाहावयास मिळते. तर या पद्धतीने या ठिकाणी 3 युनिट्स आणि या 3 युनिट्स मध्ये असणारे जे पार्ट्स आहेत या पार्ट्स विषयी माहिती जी आहे ही माहिती आपल्याला सांगता येईल पहा. मग अशी असणारी ही जी सेमी ऑटोमॅटिक हायड्रॉलिक प्रेसची प्रोसेस कशा प्रकारची आहे हे आपण अभ्यासणार आहोत पहा. ही प्रोसेस अभ्यासत असताना सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन ची प्रथम स्वच्छता करणं, मशीनला अर्थिंग दिलेली आहे किंवा नाही ते चेक करणं, मशीनच्या आवश्यक भागांना म्हणजे टायबारला ऑइलिंग करणं, ऑइल लेवल चेक करणं, नट बोल्ट्स त्या ठिकाणी जे आहेत ते योग्य प्रकारे घट्ट आले की नाही ते चेक करणं, इलेक्ट्रिक कनेक्शन्स चेक करणं, या प्रकारची दक्षता घेतल्यानंतर सर्वप्रथम मशीनची स्वच्छता करणं आणि मग त्या ठिकाणी मेन स्विच ऑन करून मशीनचा मेन स्विच ऑन करायचा आहे. मोल्डवर कुठल्याही प्रकारचा दाब न देता मोल्ड बंद करायचा आहे. या ठिकाणी मोल्ड बंद करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इलेक्ट्रिक मोटर चालू करावे लागेल की ज्यामुळे आपला जो हायड्रॉलिक पंप आहे हायड्रॉलिक पंप कार्य करून अप आणि डाऊन या ठिकाणी मोल्ड आपण सहजरित्या करू शकू. मग या ठिकाणी पंप ऑन केल्यानंतर आपण अप या स्विचच्या साह्यानं बॉटम प्लेटन टॉप प्लेटनवर आणायची, कुठल्या प्रकारचा दाब न देता मोल्ड बंद करायचा आहे. मोल्डला टेम्परेचर रेग्युलेटरवर मटेरियलच्या वितरण बिंदूप्रमाणे उष्णता द्यायची. उदाहरणार्थ बॅकेलाइट मटेरियलसाठी 90 अंश सेल्सिअस टॉप प्लेटन आणि बॉटम प्लेटन साठी उष्णता जी ही उष्णता दिली जाते. मोल्डला उष्णता दिल्यानंतर मोल्डला तापमान येण्यासाठी 25 ते 30 मिनिटे इतका वेळ द्यायचा आहे. हा वेळ पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी टेम्परेचर आल्याचं टेम्परेचर रेग्युलेटरवर दर्शविल्यानंतर पुन्हा पंप ऑन करून त्या ठिकाणी डाऊन या स्विचच्या साह्यानं बॉटम प्लेटन खाली घ्यायची. मोल्ड कॅव्हिटीमध्ये मोल्ड रिलीजिंग फॅक्स लावायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोल्ड कॅव्हिटीमध्ये वस्तूच्या वजना एवढी थर्मोसेट मटेरियलची पावडर जी आहे ही पावडर टाकायची आणि मग त्या ठिकाणी अप या स्विचच्या साह्याने पुन्हा 2 प्लेट आहेत या दोन्ही प्लेट जवळ आणून डिगॅसिंग करायचं आहे. आपण हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मध्येच पाहिलं, मोल्ड कॅव्हिटीमध्ये असणारी जी हवा आहे ही हवा बाहेर किंवा गॅसेस बाहेर निघून जाण्यासाठी डिगॅसिंग करायचं आहे. डिगॅसिंग त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर डिगॅसिंग करण्यासाठी मोल्ड बंद करायचा आहे. 3 ते 5 mm उघडायचं आहे आणि पुन्हा बंद करायचं आहे की ज्यामुळे मोल्ड कॅव्हिटीमध्ये मटेरियलमध्ये ही उष्णतेमुळे निर्माण झालेले गॅसेस असेल किंवा कॅव्हिटीमध्ये असलेली हवा आहे ही हवा बाहेर निघून जाईल आणि मग त्या ठिकाणी मोल्ड जो आहे हा मोल्ड त्या ठिकाणी बंद करून मोल्डवर योग्य तो दाब द्यायचा आहे. हा दाब दिल्यानंतर 3 ते 5 मिनिटे इतका वेळ क्युरिंग टाइम त्या ठिकाणी सेट करायचा आहे आणि हा टाइम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पंप ऑन करून त्या ठिकाणी डाऊन या स्विचच्या साह्यानं मोल्ड जो आहे हा मोल्ड त्या ठिकाणी उघडायचा आहे आणि मग त्या ठिकाणी मोल्ड कॅव्हिटीमध्ये असलेली कोर मोल्डला चिटकलेली जी वस्तू आहे ती इजेक्टर हँडलच्या साह्यानं मोल्ड कॅव्हिटी पासून वेगळी करायची आणि पुढील जॉबसाठी मोल्ड क्लीन करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे पार्ट. या पद्धतीनं त्या ठिकाणी आवश्यक तेवढे जॉब तयार झाल्यानंतर प्रथम टेम्परेचर बंद करून मशीनची कनेक्शन्स आहेत ही कनेक्शन योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी बंद करायची आणि मशीनची स्वच्छता जी आहे ही स्वच्छता त्या ठिकाणी करून घ्यावयाची आहे. या पद्धतीनं आपल्याला सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन विषयी माहिती जी आहे ही माहिती सांगता येईल पा. पुढील तासाला आपण कॉम्प्रेशन मोल्ड्स हा टॉपिक त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन मधील दोष, त्यांचे कारण आणि उपाय आपण हँड कॉम्प्रेशनच्या बाबत अभ्यासलेले आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिकचेही दोष आपल्याला पाहावयास मिळतात. ही मशीन ऑटोमॅटिक असल्यामुळं या ठिकाणी हँड कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीन पेक्षा जॉब बनवण्यासाठी लागणारा वेळ कमी असतो. त्यानंतर
त्या ठिकाणी जॉबची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेली पाहायला मिळते आणि वेस्टेज जे हे वेस्टेज त्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळंच त्या ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनचा उपयोग जॉब बनविण्यासाठी केलेला आपणास पाहावयास मिळतो. धन्यवाद.